नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचं आहे गुलकंद गुलाबाच्या पाकळ्यांपासून। छान अशा गुलाबाच्या पाकळ्या निवडून घ्यायच्या आणि खडीसाखरसुद्धा दळून घ्यायची। खडीसाखर आणि गुलाबाच्या पाकळ्या आपल्या शरीरासाठी थंडावा निर्माण करणारा पदार्थ आहे। त्याच्यासाठी आपण दळून घ्यायची आहे खडीसाखर आणि गुलाबाच्या पाकळ्या निवडून घ्यायच्या आहे आणि मिक्स करून एका काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे। अजिबात ओलावा राहता कामा नये आणि ही बरणी आपल्याला उन्हात ठेवायची आहे 15 दिवस। 15 दिवस सलग उन्हात ठेवल्यानंतर आपल्याला गुलकंद तयार होणार। ना आपल्याला ह्याच्यात मिक्सर वापरायचा आहे ना गॅस वापरायचा आहे। आता छान असं बरणीमध्ये आपण भरून ठेवलेलं आहे। मी 1 दिवस ही बरणी ठेवलेली आहे, तुम्हाला मी दाखवते। ह्या बरणीमधला साखरेचं पाणी झालेलं आहे आणि फुलंसुद्धा खाली बसलेली आहे साखरेच्या पाण्याबरोबर। हे असं सलग 15 दिवस ठेवल्यानंतर आपली ही कृती कशी होते तुम्ही नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा। 15 दिवसामध्ये आपलं गुलकंद तयार होणार आहे। हे पहा, 15 दिवसानंतर तुम्हाला मी ही बरणी दाखवत आहे। गुलकंदाचा कलरही म्हणजे फुलांचा कलरही बदललेला आहे आणि छान असा पाक तयार झालेला आहे आपल्या खडीसाखरेचा। एकमेकामध्ये छान घोळले गेलेले आहे गुलाबाच्या पाकळ्या आणि खडीसाखर। गुलकंद हा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे। आपल्याला शरीरात थंडावा निर्माण करतो जळजळ होत असली तर। उन्हाळ्यामध्ये गुलकंद हा रोज 1 चमचा दुधामध्ये किंवा असंच खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात। आता तुम्हाला काढून दाखवते कसा आहे गुलकंद झालेला आहे पहा। तुम्ही पाहत असेल आपल्या गुलाबाच्या पाकळ्यांचा कलर अगदी बदललेला आहे आणि साखरही छान विरघळलेली आहे। पहा मैत्रिणींनो, नक्की करून पहा। घरच्या घरी महागडा बाहेरचा गुलकंद घेण्यापेक्षा छान अशा स्वस्तामध्ये घरच्या घरी आपल्याला उन्हामध्ये ठेवून गुलकंद तयार करून घेता येईल आणि स्वस्त खा आणि मस्त राहा। गुलकंद हा छानच असतो आपल्या शरीरासाठी, खूप सारे फायदे असतात। प्रेग्नन्सी लेडीसाठी सुद्धा गुलकंद रोज 1 चमचा खाल्ल्याने छान पोटामध्ये थंडावा निर्माण होतो, कारण उष्णतेमुळे थोडंसं अपचन होतं, ॲसिडिटी होते। तर ॲसिडिटी न होता आपला गुलकंद छान 1-1 चमचा खाल्ल्याने शरीराला थंडावा निर्माण करेल। आता काचेच्याच बरणीत भरून ठेवायचा आहे, बाकी प्लॅस्टिकच्या बरणीत वगैरे भरून ठेवायचा नाही। गुलकंद हा काचेच्या बरणीत ठेवल्याने खराब होत नाही, बुरशी लागत नाही। बाय मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या रेसिपीत।